हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी माझं रोजचं रुटीन तुमच्याशी शेअर करते आणि हे रुटीन शेअर करत असताना खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत किचनमध्ये किंवा आपण घरकाम करत असताना ज्या अशा महत्त्वाच्या ज्या किचन टिप्स आहेत त्या गृहिणींसाठी मी आज देणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बऱ्याचदा आपण गृहिणी घरामध्ये किराणा सामान वगैरे भरत असतो. किराणा सामान संपल्या की बऱ्याच जणी त्यांचा जो ठरलेला किराणा मालाचा जो दुकानदार असेल तर तिकडनं सामान भरतात. पण मी देखील असंच करत होते. पण बऱ्याच वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही ज्या वस्तू आहेत त्या DMartमध्ये स्वस्त मिळतात. काही वस्तू आहेत ज्या वाण्याकडे स्वस्त मिळतात आणि काही ज्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला स्वतःला तिथे न जाता आपण घरपोच डिलिव्हरी करून तुम्ही त्या वस्तू स्वस्तात मस्त मागवू शकता. तर असंच झालेलं आहे. तर DMartचा ऑनलाईन जो ॲप असतो, तर तो ऑनलाईन ॲप मी माझ्या फोनमध्ये डाउनलोड केलेला होता. तर त्या ॲपवरून मला सुरुवातीला असं वाटलं, की हे सामान थोडंसं महाग पडत असेल. म्हटलं एकदा मागवून बघावं. तर मग मी त्या ॲपवरून ऑनलाईन सामान भरलं. तर या ॲपवरून आपल्याला कोणतं सामान भरायचं आहे, जे आपल्या बजेटमध्ये बसेल. तर हेच सामान जर तुम्ही साधारण वाण्याकडनं जर घेतलं, जसं की पॅकिंगचे हे जे मुलांचे बिस्किट्स झाले, चॉकोज झाले, गूळ पावडर झाली, चहापत्ती वगैरे झाली किंवा मग बिस्किट्स वगैरे, तर हे वाण्याकडे जी प्रिंटेड किंमत आहे त्याच किमतीला मिळतात. पण DMartमध्ये ऑफर असतात आणि त्या ऑफरमधून या वस्तू आपल्याला स्वस्त मिळतात. आणि म्हणून मी काय केलं, हे जे आपल्या घरामध्ये ज्या मुलांचा खाऊ किंवा मग साबण वगैरे, क्लीनर वगैरे हे जे आहे, तर हे मी DMartमधून ऑनलाईन मागवते. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणी DMartमध्ये जाऊन सामान वगैरे भरतात. पण तिथे एक गोष्ट मला अशी आढळून आली, की आपण जेव्हा सामान वगैरे भरायला जातो, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी नको असतात, त्या देखील आपल्या ट्रॉलीमध्ये टाकल्या जातात आणि उगाचच आपलं बिल वाढलं जातं. तर अशा वेळेस काय करायचं, ऑनलाईनचा जो DMart ॲप आहे ना, तर त्याच्यावर आपल्याला ज्या घरामध्ये वस्तू हव्यात, त्याची एक लिस्ट पेपरवर करून घ्यायची आणि ज्या वस्तू हव्या आहेत, त्या पटापट टिक करून घ्यायच्या. किती क्वांटिटीमध्ये हव्या आहेत, म्हणजे 100 ग्रॅम हव्या आहेत, 200 ग्रॅम किंवा 1 किलो वगैरे, तर असं सगळं तिथे दिलेलं असतं. पटापट तुम्ही ते मागवू शकता. DMartमध्ये ज्यावेळेस आपण बिलिंग करायला जातो, तर तिथे ना लाईनमध्ये आणखीन 15 ते 20 मिनिटं उभं राहावं लागतं आणि तिथून पुढे सामान आपल्यालाच भरून रिक्षामध्ये टाकून घरी आणावं लागतं. पण ऑनलाईनचं तसं नसतं. जे आपल्याला हवंय ते पटापट तुम्ही टाकू शकता आणि DMartचं सामान तुमच्या घरपोच तुमच्या सुटेबल वेळेनुसार ते सामान तुमच्या घरी येतं. तर हे एक DMartचा जो ऑनलाईन ऑप्शन आहे तो मला फार आवडला आणि म्हणून मी अशा वस्तू DMartमधून घेते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सामानाबद्दलच सांगते. बऱ्याचदा असं होतं, आपण DMartमध्ये किंवा रिलायन्स बाजारमध्ये आपण जेव्हा जातो, तर तिथे तांदळाच्या खूप साऱ्या व्हरायटी वगैरे ठेवलेल्या असतात. तर ज्यांना आपण जो रोजचा जो आपण भात खात असतो, तांदळाचा जो ब्रँड असतो तो तोच घ्या. बऱ्याचदा आपण ते एकदम मस्तपैकी चकचकीत असे तांदळांना आपण भुलतो आणि वेगळाच तांदूळ काहीतरी घरी आणतो आणि मग तो ना एकंदरीत 5 किलो किंवा 10 किलो आणला तर तो तांदूळ एक तर आपल्याला आवडत नाही आणि तो आपल्या गळ्यामध्ये पडतो. म्हणून मला एक असं आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की जो तांदूळ आपण खाताय ना ज्या ब्रँडचा, तोच तांदूळ तुम्ही भरत चला. म्हणजे तो तांदूळ उगाचच आपल्या गळ्यात पडणार नाही आणि पैसे वाया गेल्यासारखे वाटणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तांदळाच्या डब्यामध्ये एक माप असं ठरलेलं ठेवायचं. जसं की मी आता हे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आपल्याला जितका भात लागतो तितक्याच क्वांटिटीमध्ये एक वाटी ठेवा किंवा एक असं म्हणतो ना आपण असं मेजरमेंटचा जो कप असतो तो तो तुम्ही ठेवू शकता. तर मला रोजच्या अ, म्हणजे जेवणामध्ये म्हणजे दुपारीच मी एकदा भात करते. तोच भात रात्री आम्ही हे करतो कारण की दोनदा भात आम्हाला तो संपत नाही. तर 1 कप तो जो मेजरिंग कपचा जर भात आपण लावला किंवा 1 वाटी तांदूळ जर आपण लावला, तर तो तांदूळ सफिशियंट होतो. जास्त म्हणजे वाया पण जात नाही भात आणि दुपारी केलेला भात आपण रात्री सहजपणे खाऊ शकतो.
तर आता सकाळीच मी जवळपास 5:30 वाजताच उठले होते. कारण की मुलाचा डब्बा वगैरे असतो म्हटल्यानंतर मी सकाळचं इतकं काही शूट करत बसत नाही. कारण की सकाळची थोडी घाई-गडबड असते ते तुम्हाला माहितीच असेल आणि त्या घाई-गडबडीमध्ये कॅमेरा वगैरे कुठे सेट करणार आणि शूट करत बसणार नाही का? तर सकाळीच माझं भाजी चपाती वगैरे तयार झाली होती. त्याच्यामुळे मला आत्ता काही भाजी चपाती वगैरे करायची आवश्यकता नाहीये. तर इथे मी बाकीचं सगळं किराणाचं सामान व्यवस्थित सगळं लावून ठेवलं आणि किराणाचं सामान ज्यावेळेस आपण लावतो ना, तर ते देखील लावत असताना झटपट आपल्याला ते सामान मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना मुलांचा खाऊचा डब्बा एक सेपरेट ठेवा. त्याच्यानंतर तुमचे जे क्लीनर वगैरे आहे ते एका बाजूला म्हणजे किचनच्या सिंकखाली किंवा मग बाथरूममध्ये जो एक तुम्ही कॅबिनेट केलेलं असेल त्याच्यामध्ये ठेवत चला. दुसरी गोष्ट तुमची डाळी ज्या आहेत त्या डब्यांमध्ये घालत चला, ठेवत चला आणि त्याच्यावरती जर लेबलिंग केलं ना तर सगळ्यात उत्तम. म्हणजे पटकन आपल्याला ती वस्तू घेता येते. तर माझे ना ठरलेले डबे आहेत, स्टीलचेच आहेत माझ्याकडे. तर त्या डब्यांमध्ये ना मी ठराविक डाळी अशा ठेवलेल्या की ते डबे बघितल्यानंतर मला पटकन लक्षात येतं की या डब्यामध्ये ही गोष्ट आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला किराणा सामान जे आहे ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे आणि जास्त जे आपल्याला घाई गडबड असते अशा वेळेस झटपट सामान मिळणं देखील गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने सामान आपण ठेवलं पाहिजे. आता पुढची महत्त्वाची टिप म्हणजे आपण गृहिणी ज्या असतो ना, तर रोजच्याच म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या 2 ते 3 भाज्या वगैरे होतात. एखाद 2 आमट्या वगैरे तर होतच असतात, डाळी वगैरे. तर अशा वेळेस ना टोपामध्ये आपण बनवत असतो किंवा बऱ्याचशा महिला असं करतात, की कडधान्य किंवा डाळी अगोदर शिजवून घेतात आणि मग त्याला फोडणी देत बसतात. तर मला असं वाटतंय ते एक दुहेरी काम होतं आणि त्याच्यामध्ये काम वाढलं जातं, वेळ तर वायाच जातो. अशा वेळेस काय करायचं, एक छोटासा कुकर जो आहे तो स्पेशली भाज्यांसाठी किंवा आमटी बनवण्यासाठी, वरण बनवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. डायरेक्टच फोडणी भाज्यांना किंवा डाळींना देत चला आणि मस्तपैकी 2 ते 3 शिट्यांमध्ये तुमचं वरण असेल किंवा आमटी असेल किंवा कुठली एखादी पालेभाजी असेल, झटपट तुमची पालेभाजी 5 ते 7 मिनिटांमध्ये बनून तयार होते. इथे गॅस वाचतो, वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमध्ये थांबण्याचा जो काही गृहिणींना कंटाळा असतो ना, तो देखील आपल्याला टाळता येतो तो. आता पुढची महत्त्वाची टीप अशी आहे, बऱ्याचदा आपण गृहिणी म्हणा, की बाजारातून येत असताना मासे वगैरे खरेदी करून आणत असतो. तर आज माझ्या मिस्टरांनी आणलेली आहे मांदेली. तर मांदेली मस्त कुरकुरीत अशी फ्राय वरण भाताबरोबर मस्त लागते. एका साईडला माझा वरणचा कुकर तयार झालाय, म्हणजे वरण अगदीच तयार झालेलं आहे आणि भात जो होता तो रात्रीचं थोडंसं शिल्लक आहे. त्याच्यामुळे मी आता काही भात वगैरे करणार नाहीये. तर आता ही मांदेली मच्छी जर तुम्हाला कोणी जर साफ करून दिली मच्छीवालीने तर चांगलंच आहे. पण जर साफ करून जर दिली नसेल, तर अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरामध्ये विळी तर असतेच, विळती ज्याला म्हणतो आपण. तर त्या विळतीवरून ना पटापट आपण तो मासा 2 वेळा एका बाजूने आणि 2 वेळा दुसऱ्या बाजूने जर फिरवला ना, तर पटकन त्याचे खवले निघून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची इथे टीप आहे, मांदेली म्हणा किंवा इतर दुसरा कुठला मासा मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करून खायचा असेल ना, तर त्या माशाला मस्तपैकी आपल्या आवडीचे मसाले वगैरे लावा आणि तो मासा जो आहे मसाला लावलेला, तर तो मासा मस्तपैकी बारीक रवा किंवा तांदळाच्या पिठामध्ये मस्त घोळवून घ्या आणि मस्तपैकी शॅलो फ्राय करा मंद आचेवर. मस्त कुरकुरीत असा मांदेली फ्राय बनून तयार होते. आता इथे मी कपडे आता जसे खिडकीमध्ये सुकत टाकलेले जे कपडे होते पटकन ते काढले आणि लगेचच कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवून देते. तर आता इथे माझ्याकडे ना ही व्हाईट लेगिन्स होती. तर ती ना एकदम अशी म्हणजे खाली ज्या अशा चुन्या वगैरे पडतात ना तशा टाईपची ती लेगिन्स होती. तर आता तशी तर काही फॅशन राहिलेली नाही. तशा लेगिन्स आता जास्त कोणी वापरत नाही. तर आपल्याकडे ना बऱ्याचदा असे वन पीस असतात. त्या वन पीसच्या आतमध्ये काय घालायचं हा एक प्रश्न पडतो. तर अशा वेळेस काय करायचं, ह्या अशा ज्या लेगिन्स असतात, ज्या अशा पडूनच राहिलेल्या असतात ना किंवा मग ठराविक कपड्यांच्या आतमध्ये अशाच कलरचे लेगिन्स आपल्याला घालणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस काय करायचं, तर मी त्या लेगिन्सला काय केलेलं आहे, तर ती जवळपास ना 3/4 होईल इतकी ती लेगिन्स 3/4 पेक्षा थोडीशी खाली होईल इतकी लेगिन्स मी कट केलेली आहे आणि ती लेगिन्स मी आता माझा जो वन पीस आहे सफेद कलरचा त्याच्या आतमध्ये मी ती वापरू शकते. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे देखील अशा कुठल्या लेगिन्स असतील, जर खूप अशा मोठ्या असतील, त्याची फॅशन गेलेली आहे, पण त्या उगाचच तुमच्या कपाटामध्ये गर्दी करत असतील ना, तर त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. वन पीसच्या आतमध्ये तुम्ही नक्कीच या लेगिन्स घालू शकता. जसं की आता मी हा वन पीस घातलेला आहे तर त्याच्या आतमध्ये देखील अशाच टाईपची लेगिन्स मी घातलेली आहे.
तर जोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घालत होते आणि कपडे सुकवत होते, तोपर्यंत इथे मांदेली मस्तपैकी कुरकुरीत फ्राय झालेली आहे आणि मंद आचेवरती मी फ्राय करत ठेवली. मंद आच करायची आणि आपली इतर कामं करत राहायची. मस्तपैकी 5 मिनिटामध्ये ही एका साइडने मस्तपैकी कुरकुरीत होते. त्याची दुसरी बाजू पलटून पुन्हा 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. बाकीची सगळी कामं होईपर्यंत तुमची कुरकुरीत मांदेली फ्राय तयार होते. तर आजच्या या ज्या टिप्स होत्या, तर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.